नमस्कार. अभिरुची दालनामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. 13 मात्रांचा पहिला भाग आणि 11 मात्रांचा दुसरा भाग असं मिळून दोहा नावाचं वृत्त तयार होतं. उच्चारानुसार पहिला भाग कधी 12 मात्रांचा आणि दुसरा भाग 14 मात्रांचा असू शकतो. किंचित शिथिल असं हे वृत्त आहे आणि दोह्याची एकूण मात्रा संख्या ही सुद्धा उच्चारानुसार 24 किंवा 25 अशी असू शकते असा उल्लेख छंदोरचनेमध्ये आहे. आणखीन एक त्यातला नियम म्हणजे दोह्यातलं शेवटचं जे अक्षर असतं अंत्याक्षर ज्याला असं म्हणतो ते ऱ्हस्व असलं पाहिजे आणि त्याचा जो अकार असतो तो अनुच्चारित असला पाहिजे. आणि पहिला जो 13 मात्रांचा भाग असतो त्यातल्या शेवटच्या अक्षराच्या आधीचं जे अक्षर असेल ते सुद्धा लघु असलं पाहिजे. अर्थात एकदा आपल्याला लय समजली की हे सगळं सोपं होऊन जातो. वाचताना नियम आहेत असं वाटतं समजून घेताना, पण एकदा लय आपल्या लक्षात आली की हे सगळं आपसूक होत जातं. तिथे काही मोजून मापून किंवा विचार करून एखादा शब्द किंवा एखादं अक्षर असं काही मोजमाप करून लिहावं नाही लागत. ते सरावाने लय समजली की जमतं. जेव्हा दोह्यावरती मी लिहित होते एक भाग वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र या पुस्तकासाठी, तेव्हा मला उदाहरण म्हणून मराठीतली मिळाली नव्हती रचना एखादी वाचायला. मला फक्त केशवसुतांची ही रचना मला वाचायला मिळाली होती. स्वहृदय फाडून निज नखरी चिवटतयाचे दोर, काढुनी गोफण वळितो ही मी सत्वाचा चोर, अशी त्यांची एक रचना मला वाचायला मिळाली होती. एरवी कबीरांचे दोहे, रहीम यांचे दोहे हिंदीतले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आज मी स्वरचित दोहा या वृत्तातली एक रचना सादर करते आहे. बघा तुम्हाला कशी वाटते. घटका भरच्या सावल्या घटका भरचे ऊन, घटका भरच्या सावल्या घटका भरचे ऊन, क्षणभंगुरशा चाहुली मूक उभ्या हरवून, एकल कोंडे चालणे वाटा उरल्या दूर, एकल कोंडे चालणे वाटा उरल्या दूर, वळणावर थांबेल का घटका भर का हूर, कह्यात घेते वावटळ अगम्य फसवे भास, कह्यात घेते वावटळ अगम्य फसवे भास, स्वप्नांच्या ताब्यातला अनोळखीया भास, ओहोटी भरतीतला अनाम एकल काठ, ओहोटी भरतीतला अनाम एकल काठ, दिशाहीन संवेदना वादळ झाली वाट, संभ्रमातली गाजकी जडावलेला श्वास, संभ्रमातली गाजकी जडावलेला श्वास, काळोखाची ओढकी काळोखाचा भास. आणि यातला शेवटचा बंध आहे. निसटत जावा आजही नको काल स्मरणात, निसटत जावा आजही नको काल स्मरणात, सायंकालीन जाणीवा विलीन अंधारात, निसटत जावा आजही नको काल स्मरणात, सायंकालीन जाणीवा विलीन अंधारात. तुम्ही कोणी दोहा लिहायचा प्रयत्न केला आहे का? आम्हाला जरूर कळवा. लिहिणार आहात का तेही सांगा. आणि अभिरुची दालनाला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला जरूर सांगा. आपण सगळे मिळून हा उपक्रम पुढे घेऊन जाऊया. तुम्हाला आणखीन काही सुचवायचं असेल या उपक्रमासाठी तर तेही आम्हाला जरूर सांगा. आम्ही वाट बघतोय. पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.